आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. राज्यातील लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले असतानाही सरकार केवळ बग्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पोलीस भरतीतील कथित गैरव्यवहार तसेच विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. या संदर्भात आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचे मार्ग स्वीकारलेला आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी श्री सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील 20हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु या असंवेदनशील सरकारने अद्यापपर्यंत शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक आहे. याबाबत आमच्या पुढील प्रमाणे मागण्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्षा संगीता हरगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निरीक्षक शेखर माने, विजय बापू पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव, टी.व्ही. पाटील, सागर गोडके, सचिन जगदाळे, अभिजित हारगे, हयूम सावनूरकर, ज्योती अदाटे, आयुब बारगीर, महेश कुपवाडे, तानाजी गडदे, ज्योती अदाटे, अलका माने, स्मिता पाटील, संदीप मुळीक, डॉक्टर छाया जाधव, विराज कोकणे, भास्कर शिंदे, विजय माळी, किसन जानकर, मनसूर खतीब, विवेक कोकरे, वैशाली धुमाळ, गीतांजली इरकर, प्रणव पाटील, उज्ज्वला पाटील, सुजित मोरे, प्राध्यापक प्रदीप पाटील, प्राध्यापक कृष्णा मंडले, जालिंदर कटरे, कुमार वायदंडे, आईशा शेख, विपुल केरीपाळे, विनायक हेगडे, फिरोज मुल्ला, सुभाष तोडकर, नंदकुमार गाडगे, महालिंग हेडगे, सरफराज शेख, अमित चव्हाण, श्रीशैल्य ढोले, आदर्श कांबळे, अंजर फकीर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे देशाचं भविष्य आहे, जे देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे त्या संदर्भानं आज आम्ही सगळेजण आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे. तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्त्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत. त्यामुळं अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण ह्या जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत. कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते. आणि या बाबतीत आपण जर बघितलं तर सरकार महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं सरकार असेल, कुठंही गांभीर्यानं ही गोष्ट घेताना दिसत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलोय. आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी जर कोणी धोक्यात आणत असेल तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई यशस्वी करण्यासाठी जे काही आम्हाला मार्ग दिसतील त्या शासकीय मार्गानं या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यावर या ठिकाणी हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी, लोकांच्या मध्ये जागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने
नीट एक्झाममध्ये जो घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी न्याय मागण्यासाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. नीट व आणि अनेक ज्या परीक्षा होतात त्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहेत आणि या विरोधात आंदोलन करत असताना हे हुकुमशाही सरकार आपलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांवरती आजच लाठीचार्ज करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असताना आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहोत. नीट एक्झाम झाली, त्याचा रिझल्टही लागला, पण त्या रिझल्टमध्ये इतका मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे की काही मुलींची विद्यार्थ्यांची जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेतले मार्क्स आणि यांनी दाखवलेले मार्क्स यात तफावत असून ह्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं मुश्किल झालेलं आहे. त्यांचं भविष्य हे अंधारमय झालेलं आहे. तर या विरोधात आम्ही याहून मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत. तर मोदी सरकारनं, ह्या भ्रष्ट सरकारनं लवकरात लवकर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत असं आमच्या या सर्व जनतेचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मागणी आहे.